रिसेप्शन एरिया हा अगेन मेन बिल्डिंग वाली. हा मेन बिल्डिंग इकडे समोर ही जी आहे मेन बिल्डिंग रिसेप्शन पासून सरळ मेन बिल्डिंग आहे. आणि ही ह्या साईडला सगळे कॉटेजेस आहेत. किड्स प्लेइंग एरिया. 103, 104 स्टार्टिंगला आपण 102 एक बाथरूम, एक बाथरूम, हा टॉयलेट आहे आणि हा इंडियन आहे आणि हा वेस्टर्न आहे. ओके. आणि इथे 6 लोक राहू शकतात. आणि ही एक 102 आणि ही 103 रूम कॅटेगरी. इथे 6 लोक आणि इथे 6 लोक राहू शकतात. सेम कॉन्फिगरेशन आहे इथेही. सेम बाथरूम. प्रत्येकाला 2-2 बाथरूम्स आहेत आणि 2 टॉयलेट्स आहेत. इंडियन आणि एक इंग्लिश. आणि एसी मध्ये स्पेस आहे. ओके. सो आपण ही डुप्लेक्स पाहिली ना आता. ही डुप्लेक्स होती. ही 101. ही 101. ही 101 आहे. ओके. हां 101 ही आहे. अरे ऐका को 102 आणि 103 ह्या बाजूबाजूला आहेत. नाही 102 ही आहे. ओके. ही 102 ओके. वाली. ही 102 आहे. ओके. आणि 101 कोणती आहे? ती तिकडची. ओके. ती फक्त कॉटेज आहे ना फक्त आपली. इथून आपले कॉटेजेस आहेत लाईन पूर्ण. ओके. म्हणजे ह्याच्यामध्ये एक कॉटेज आहे आणि ही 4 बेड वाली आहे. बरोबर. डुप्लेक्स वाली. मध्ये 4 बेड वाले पण आणि फॅमिली 6 बेड वाली पण कॉटेज मध्ये आली. समजलं मला, कळालं मला. फक्त ती 101 आहे ती आपली फक्त दोघांसाठी आहे. आणि ही 102 आहे ती 4 जण डुप्लेक्स आहे. आणि 103 आणि हा 104 ही 6 बेडची आहे. बरोबर ना. ठीक आहे. चालेल. ही डुप्लेक्स एकदा रेकॉर्ड करतो. ही 102 रूम कॅटेगरी आणि ह्याच्यामध्ये 2 बेड्स आहेत. खालती एक आहे आणि हे वरती एक आहे. वरती असं जावं लागतं जरासं वरती चढून. ओके. तर ही आहे अशी रूम. इथे असं इथून खालतून चढून येऊ शकतो. आणि दिस इज अ 2 बेड कॉन्फिगरेशन विथ 1 स्टडी टेबल. लाईट्स वरती आहेत ह्याच्या. सो इथे एक बाथरूम. हा सगळ्या कॉटेजेस आहेत 2-2. हा सेम कॉटेजेस आहेत. आपण ज्या बघितलेल्या ना मगाशी ह्या सिमिलर कॉटेजेस आहेत. ही पण ही 106, 105. ही 106 आहे. इथे 2 जण राहू शकतात. हा स्पेस आहे व्हॅनिटी. आणि ही आपली बाथरूम, इंग्लिश टॉयलेट बाथरूम. सो 101, 102, 103, 104, 105 अँड 106. आता हा मध्ये एक गझिबो आहे 106च्या समोर. हा षटकोन आहे हा. आता आपण दुसरे कॉटेजेस बघू. ह्या पण 2 कॉटेजेस आहेत. ही एक आहे आणि ही एक आहे. ओके. आणि बाकीच्या कॉटेजेस इथे आहेत. आपण त्या बघू. हा समोर इथे स्विमिंग पूल आहे. ह्या एक बिल्डिंग मधल्या रूम्स आहेत. ही रूम नंबर कोणती आहे? 1010. 1010. ओके. 110 110 रूम नंबर. सिमिलर रूम्स आहेत. ह्या सगळ्या कॉटेजेस आहेत. सगळ्या कॉटेजेस कॅटेगरीमध्ये येतात. ह्याच्यामध्ये आपली वरती एक कॉटेज विथ टेरेस आहे ना. हा आता आपण बघतोय ना हे सगळ्या कॉटेजेस मध्ये येतात. आता ही एक वेगळी कॅटेगरी आहे रूम विथ टेरेस म्हणून. ती बघूया आपण. ओके. हा टेरेस स्पेस भेटतो. या रूमचा हा बेनिफिट आहे की हा एक ओपन स्पेस भेटतो तुमच्या. कारण ही वरती आल्यावर हा एकच रूम आहे वरती. तर तुला हा पूर्ण टेरेस स्पेस भेटून तुला व्ह्यू भेटतो. सो तिथे हा टेरेस स्पेस आहे आणि ही रूम आहे. बघू आपण. ओके. ही अशी दोघांसाठी रूम आहे. ते 2 जण राहू शकतात. ह्या
ह्या इकडे पण रूम्स आहेत ना, ह्या स्टँडर्ड रूम्स नवीन काढलेल्या नाही नाही का? ह्या बंद केल्या का होत्या? Actually ते काय म्हणते का आम्ही ड्रायव्हर रूम करायला ओके, ड्रायव्हरसाठी ह्या साईडला ठेवायला. हां, इथे ड्रायव्हरची राहण्याची व्यवस्था आहे. तर ते तिकडे पण आपल्याला जायचंच आहे बघायला, तिकडे पण जाऊ चला. तिकडची जी एक बघितली ती ही समोरची 102 ती एक डुप्लेक्स कॉटेजमध्ये येते. क्वाड्रपल कॉटेज, ॲक्च्युली त्याला क्वाड्रपल कॉटेज बोलतो आपण. हा इकडे स्विमिंग पूल आहे, किड स्विमिंग पूल ही आहे. हा समोर लेक आहे आणि ही समोरची मेन बिल्डिंग आणि हा असा एरिया मधला रस्ता इकडून जायला ह्या कॉटेजेसकडे. हे सगळे आता जे बघितलेले ते कॉटेजेस होते आपले. हे मधलं मँगो ट्री आणि हे सगळ्या कॉटेजेस आहेत तिथून आणि इकडून पण असं असं आलो. आता आपण मेन बिल्डिंगमध्ये जाऊ आणि डुप्लेक्स डिलक्स रूम्स बघू. हे इकडे रेस्टॉरंट आहे प्रॉपर्टीचं आणि ह्या सगळ्या डिलक्स रूम्स आणि डिलक्स डुप्लेक्स आहेत. हे जे वरती जे रूम्स आहेत ह्या सगळ्या डिलक्स रूम्स आहेत ह्या साईडच्या आणि ह्या बाजूच्या ज्या कोणत्याही दिसतात तुम्हाला वरच्या या डिलक्स डुप्लेक्स रूम्स आहेत. या खालच्याही सगळ्या डिलक्स रूम्स आहेत. आता आपण स्वीट आणि डिलक्स डुप्लेक्स बघू. कडे जाण्यासाठी इथून असा एक छोटासा रस्ता आहे. ह्या साईडला सगळ्या डिलक्स डुप्लेक्स रूम्स आहेत, ही साईड आणि ह्या साईडच्या डिलक्स डुप्लेक्स रूम्स आहेत सगळ्या लाईनीत. ही रूम आहे डिलक्स डुप्लेक्स. ओके, ह्याच्यामध्ये सेम रूम्स आहेत डिलक्स रूम्स सारख्या आणि इकडे व्ह्यू आहे, लेक व्ह्यू आहे. आपण जे इकडे पाहिलेले ना तसेच वरतीही छोटे बेड असे म्हणजे जास्त उभा राहता येतं तसं. ओके, म्हणजे लहान मुलांसाठी हे चांगलं आहे. एक कपल आणि 2 मुलं. जर 2 कपल्स असतील तर तू ही देऊ शकत नाही कारण त्या 2 कपलसाठी अनकम्फर्टेबल. हा आणि इकडे हा बाथरूम आहे. या डुप्लेक्स मध्ये डिलक्स मध्ये ह्या दोनच फक्त 2च आहेत ना डुप्लेक्स? 207 ओके, 208 बाकी 2 बेड वाले त्या त्या पण डिलक्स रूम आहेत फक्त. हो हो ओके, टोटल हा डिलक्स डिलक्स आहे फक्त, ह्या 2च डुप्लेक्स आहेत. डुप्लेक्स हा आणि इथे हा एक मोकळा जागा आहे. इथे ॲक्च्युली होम थिएटर सारखं इथे आधी लावलेले प्रोजेक्टर लावून काही मीटिंग्स घ्यायचे असतील ना तर ह्या स्पेसमध्ये घेऊ शकतात. चल या वरती इकडे हा बघचा एरिया स्वीट. ओके, हा स्वीट आहे. आपला बेडरूममधून प्लस छोटासा डायनिंग एरिया आहे आणि इथे रिक्लायनर्स आहेत, रेफ्रिजरेटर, फ्रीज आहे, कार्पेट आहे. हा एक प्रॉपर स्वीट आहे. ही गॅलरी स्वीट बरोबरच येते. ही एवढी मोठी गॅलरी आहे. ह्या एका साईडला गार्डन व्ह्यू आणि एका साईडला लेक व्ह्यू आहे आणि हा पूर्ण स्वीट एरिया आहे. हा एकच आहे हा स्वीट. हा तू कपलसाठी जे हनीमून एरिया किंवा असं काही नवीन कपल असतात त्याच्यासाठी हा प्रीमियम रूम म्हणून सेल करू शकतो. चला मग आता ह्या बिल्डिंगमधले सगळे आपले रूम्स ह्याच्यामध्ये 3 कॅटेगरीज होते. डुप्लेक्स डिलक्स, डिलक्स रूम ज्याच्यामध्ये आपण राहतोय आणि हा एक स्वीट मेन बिल्डिंगमध्ये. आता राहिला तो तिकडचा फॅमिली रूम्स. हा ही बघून घे. हा एक स्मॉल बँक्वेट आहे इथे खालती. हा एक ओपन स्पेस आहे बँक्वेट एरिया.
हा साईडचा एक सेक्शन आहे आणि हा एक सेक्शन आहे. सो दिस कॅन ऑल्सो बी यूज फॉर वेडिंग किंवा बँकवेट्स किंवा काही फंक्शन्स असतील तर हाही आपण एरिया देतो. ठीक आहे. आणि हा इकडे रेस्टॉरंट एरिया. हा पूर्ण रेस्टॉरंट एरिया आहे. हा रेस्टॉरंट. आता आपण जाऊया फॅमिली रूम्स बघण्यासाठी जे त्या नवीन बिल्डिंगमध्ये आहेत. हा सरळ रस्ता येतो इकडे मेन रोडवरून आणि इथे हा पार्किंग स्पेस आहे. इथे बऱ्यापैकी गाड्या मावू शकतात. आणि ही जी समोर बिल्डिंग दिसते तिथे आहेत नवीन फॅमिली रूम्स. 4 नवीन फॅमिली रूम्स डेव्हलप केलेत. वरती आहेत. ह्या फॅमिली रूम्स आहेत. ह्या टोटल 4 रूम्स आहेत. आणि समोर हा व्ह्यू आहे. मोठा ग्रुप असेल तर हा इथे आरामात राहू शकतो. ह्याच्यात राहतात 1 2 3 4 5 6 7 8 9 10 लोक आरामात राहू शकतात. ह्या असे 4 रूम्स म्हणजे 40 लोक. AC ही आहे बऱ्यापैकी मोठा आणि 2 वॉशरूम्स आहेत. हा एक वॉशरूम आहे इथे आणि ह्या साईडला एक वॉशरूम आहे. दोन्ही वेस्टर्न टॉयलेट्स आहेत. पण अशा 4 रूम्स आहेत आपल्याकडे. म्हणजे तुला मॅट्रेस टाकायची गरज नाही लागणार तशी. ही पण सिमिलर रूम सेम रूम्स आहेत आणि इथे 10 बेड्स आहेत. सेम तशीच कॅटेगरी आहे ही पण. इथेही 2 वॉशरूम्स आहेत. प्रत्येक ह्याच्यामध्ये 2 वॉशरूम्स आहेत ना. बस. एक लास्टला एक तुम्हाला हे सेम तसे तिन्ही आहेत. हां. लास्टचा एक तुम्हाला वेगळा टॅपचा रूम दाखवतो. तो ओके. पार्टिशन मध्ये येतो. ओके. आतमध्ये 5 बाहेर 5 ओके. असा तो वेगळा टॅपचा रूम आहे. हां. हा चौथा 4 नंबरचा. ते चौथावाला वेगळा आहे. ओके. हा वेगळा. ओके. आत आणि बाहेर असे. इकडे 5 त्यांच्यासाठी एक हा बाथरूम आणि इकडे 5. ओके. त्यांच्यासाठी आतमध्ये एक वेगळा बाथरूम. ओके. हा 5 लोकांना वेगळा आणि हा 5 लोकांना वेगळा. ओके. तर 2 मुलीवाले आणि मुलंवाले असतील राहण्यासाठी तर त्यांना ही दिली, ह्यांना दिली, भांडणं नाही. ह्यामुळे ही सोय केली. एकमेकांची थोबडी बघायला नको भांडणं झाल्यावर. आपापली येऊन झोपून जातील. सो दिस इज फॅमिली रूम. 4 आहेत टोटल. त्यातले 3 सेम कॉन्फिगरेशन आहे. सो दिस इज शांताई. समाप्त. टोटल ऑक्युपन्सी इथल्याच एरियामध्ये हा आपण यूज करू शकतो. लग्नासाठी वेडिंगसाठी जेव्हा येतात ना स्टेसाठी चीपमध्ये पाहिजे असेल तर 1000 रुपीजमध्ये हा देऊ शकतो पर पर्सन. म्हणजे समोर पार्किंग एरिया